हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि व्हिडिओला स्टार्ट करते. तर काल मी व्हिडिओ टाकलेला नव्हता यूट्यूबला, कारण व्हिडिओ टाकला नाही याचं कारण असं होतं की काल खूप काम होतं आणि तुम्हाला पण काम काल असेल, काल किंवा मग आज असेल, म्हणजे असं 2-3 दिवसात आता एवढे असणारच आहे सगळ्याला काम. कारण आता घट बसायच्यात आहेत, बाळा येईल नको ना, घट बसायच्यात आहेत. त्याच्यामुळे घट बसायचं म्हटल्यावर घरातलं सगळं म्हणजे पसारा वगैरे सगळं नीट आवरावं लागतो, भांडी घासावं लागतात, कपडे धुवावं लागतात. आणि त्याच्यामुळे माझं काल तेच काम चाललं होतं आणि त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला झालंच नाही. तर काही 2 ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई आज तू व्हिडिओ का अपलोड केलेला नाही आहे. तर काल व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे कारण खूप काम होतं. आणि मग कसं होतं, कॅमेरा हातात घेतल्याच्या नंतर ना मग काम पण काही सुचत नाही आणि काम पण उरकत नाही. बाळा नीट उभा राहा ना, तसं रिलू नका ना, काम पण उरकत नाही. त्याच्यामुळे मी कॅमेरा हातात घेतलेला नव्हता आणि मग त्याच्यामुळे काल व्हिडिओच बनवायला झालेलं नाहीये. म्हणून मग काल व्हिडिओ अपलोड केला नाही, काल आलाच नाही व्हिडिओ. आणि अशा 2-3 ताई आहेत की त्यांना माझा रोजचा कंटिन्यू व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळे मग त्यांनी लगेच कमेंट केली की ताई तू आज व्हिडिओ का टाकलेला नाही इन्स्टाला, कमेंट केलं त्या इन्स्टाला त्यांनी. तर त्याच्यामुळेच टाकला नव्हता. तुम्हाला त्याचं कारण समजलं असेल. आणि खूप जणांच्या कमेंट अशा आल्या आहेत की मी भावाच्या इथे गेली होती ना 2 दिवस, तर तिथले मी ब्लॉग टाकले होते. खूप जणांच्या कमेंट आल्या आहेत की ताई तुझा भाऊ कोणत्या गावात राहतो किंवा तो कोणत्या तालुक्यात राहतो. तर माझ्या भावाचं गाव कळस आहे, तालुका इंदापूर आहे. आणि खूप जणांच्या कमेंट अशा पण होत्या की ताई तुझ्या भावाचं लग्न झालंय का, त्याचं एखादी मुलगी बघून दे त्याला. तर त्याचं लग्न झालेलं नाहीये. तुमच्या इकडे असेल मुलगी तर सांगा. अरे बाळा एवढ्या जवळ गेल्यावर कसं, तर त्याचं लग्न झालेलं नाहीये. असेल तुमच्या इकडे मुलगी तर नक्की तुम्ही पण सांगा, मुलगी असली तर बघा त्याच्यासाठी, माझ्या भावासाठी. आणि हा गुलाबाची बाग आहे का त्याची, असं पण कमेंट आली. तर हो, त्याचा गुलाबाची बाग आहे. रानात म्हणजे सगळंच पीक करतो तो, पण गुलाबाची आता सध्या बाग आहे आणि एवढी चांगली झालेली नाही. तसं मी मागं जो एक व्हिडिओ टाकलाय, ब्लॉग टाकलाय, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अजून पूर्णपणे म्हणजे नाही का आत्ताशी स्टार्ट झालेली गुलाबाची बाग चालू झाली म्हणजे आत्ताशी. त्याच्यामुळे एवढा माल नाही घावत आहे. तरी बराच घावतो तसा 15-20 किलो असा, म्हणजे नाही का चालू झाली आत्ताशी, त्याच्यामुळे एवढा नाही घावत, पण घावतोय तरी. आणि त्याला बाजार पण खूप असतो. थांबा, वाजवू नको. तर त्याच्या रानात सगळंच पीक असतं, म्हणजे नाही का तो हरभरा करतो, मका, परत आता सध्या गवार पण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी कोणी मागचा व्हिडिओ बघितलाय त्यांना माहिती असेल त्याच्या म्हणजे रानात काय काय असतं, सगळं असतं त्याच्यात. आता बाजरी पण झाली आहे बरीच. आणि मग मला आता असं वाटतं की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटली असतील, कारण खूप जणांच्या कमेंट मला आलेल्या होत्या. आणि मग काय होतं, तुमच्या एवढ्या सगळ्या कमेंट असतात पण त्याला सगळ्यांना मला तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणं नाही, म्हणजे नाही का पॉसिबल नाही होत. कारण खूप कामं असतात, रानातली पण कामं असतात आणि घरची पण कामं खूप चालू असतात, म्हणजे घरची पण रानातली पण सगळंच करावं लागतंय ना. आणि घराचं बांधकाम चालू असल्यामुळे तिथं पण पाणी वगैरे मारावं लागतंय. त्याच्यामुळे मग प्रश्नांची सगळ्यांच्या उत्तरं देणं होत नाही. आणि म्हणून म्हटलं मग व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ बनवून सांगायचं तुम्हाला की तो कोणत्या गावात राहतो किंवा नाही का तालुका कोणता. कारण खूप जणांना व्हिडिओ आपण बनवतोय म्हटल्यावर त्यांना उत्तरं पडणं, हा प्रश्न पडणं हा एक म्हणजे नाही का भागच आहे. कारण तर सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय. तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील. तर चला, मला जायचं मुलांना शाळेत सोडवायला. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. थोडासाच ब्लॉग आहे कारण तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझ्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऑल करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच पडेल, आधी सगळ्यात आधी. तर चला सगळ्यांना बाय बाय, घ्या काळजी.